नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कृष्णकुंज सोसायटी, माडा कॉलनी, चांदिवली या ठिकाणी आपण आलेले आहोत. इथे राहणाऱ्या रीमा प्रमोद हुले या वहिनींना भेटणार आहोत. बघूया काय घडणार आजच्या भागात. सोसायटीतला उत्साह असतोच, पण त्यावरही घरातल्या प्रत्येकाने काही ना काहीतरी ठरवून ठेवलेलं असतं. काही जण ठरवून ठेवलेलं सांगतात, तर काही जण नकळत पटकन एखादी गोष्ट अशी बोलून जातात ज्याच्यातून खूप वर्ष काहीतरी लपवलेली एखादी गोष्ट बाहेर पडते. आज हुले कुटुंबाकडे काय घडणार बघूया. चला भेटूया हुले कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. झाडे लावा, झाडे जगवा, जगवा पृथ्वीला. प्रमोदरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला. ठीक आहे. झाडे लावा, झाडे जगवा हे फार महत्वाचं आहे. झाड एखादं लावलं की त्यानंतर ते जगवण्यासाठी मेहनत करायला पाहिजे. आणि प्रत्येकाने जर ही जबाबदारी घेतली तर खरंच सगळीकडे त्या पृथ्वीवरती खूप छान असं आनंदाचं, सावलीचं वातावरण होतं. धन्यवाद. खूप छान उखाणा घेतला तुम्ही. थँक्यू. द्या आता ओळख करून सगळ्यांची. माझे मिस्टर प्रमोद, नमस्कार. माझी मुलगी आर्या, नमस्कार. आई, नमस्कार. बहीण, नमस्कार. माझे काका, बर. काकी, नमस्कार. नमस्कार. बहिणी, मैत्रीण परीना, बर. शेजार बहिणी नाईक बहिणी, माझी पुतणी आहे, ती नमस्कार. माझी जावबाई आहे शोभा, आणि त्या मैत्रिणी आहेत मागे सुषमा आणि नमस्कार. त्या नमस्कार माडिक बहिणी. सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? मुंबईत मुंबईत साकी कुठे? नाका. काय माहेरचं नाव? सुषमा माडेश्वर. कुठलं गाव? कणकवलीचे आम्ही. कणकवलीचं आहे. आपलं बालपण कुठलं? बालपण लालबाग, तुमचं गाव कुठलं? कणकवली, राखमा तळकोट. कसं जमलं लग्न? कांदे पोहे, अरेंज मॅरेज. म्हणजे काय असतं? अरेंज आई बाबांनी पाहिलं, पसंत केलं, आम्ही पण एकमेकांना. पण तुम्हाला कोणी सांगितलं की हा मुलगा लग्नाचा आहे म्हणून? बाबांनी शोधून काढलं. बाबांनी शोधून काढलं? बाबा नेहमीत काय दुर्बीण लावून बसले होते? नाही, असं एकमेकांकडे चौकशी करून असं माहिती पडतं. कोणी सुचवलं स्थळ तुम्हाला माहिती आहे? हो, मला माहिती आहे. मला बाबा आमच्याकडे आलेले ते वडील, ते बोलणं झालं आणि त्यांनी माझ्या आईशी बोलले. ते आईकडनं सांगितलं की मी माडेश्वर, बाबूराव माडेश्वर नाव सांगितलं. आईने ते ऐकलं. नंतर बोलून बाबा साहजिकच मुलीचा बायोडाटा दिला आणि निघून गेले. त्यानंतर आईने माझ्या फक्त ती जागेवरच नसली, कारण का अजूनपर्यंत जेवढ्या ज्या सुना होत्या त्या म्हाडेश्वर नव्हत्या आणि ह्या म्हाडेश्वर होत्या. म्हणजे माझी आई म्हाडेश्वर. म्हणून तिने मला बाकीचे ऑप्शन न देता प्रमोद जी आली आहे ती तुला आता चूज करायची, हेच फायनल. का तर तिचं आडनाव माडेश्वर. दॅट्स वाय. आणि हे माझं कदाचित दुःख समजा, कारण मला बाकीच्या मुली बघायला नाही मिळाल्या. हो, मी निघतो. मनातलं सांगितलं, त्यात काय एवढं. मनातलं सांगितलं? हो, मनातलं सांगितलं. बापरे, बघायलाच मला नाही आता मिळाल्या. कळलं. मला आता समजलं. मला आता समजलं त्यांच्या मनातलं. त्यांना आणखी मुली बघायच्या होत्या. नाही नाही, त्यावेळेला काय होतं, मित्रांची गंमतीमध्ये होतं, अरे प्रमोद काय किती बघितल्या काय. मी आता साहजिकच आई वडील म्हणजे फायनल डिसिजन फ्रॉम माय साईड. मग त्यांनी ते डिसिजन घेतलं की नाही प्रमोद ही आई म्हणजे रीमा माडेश्वर मध्ये तेच कन्फर्म. मग मी पण हो, त्यावेळेला पद्धत होती ना आपली, आई वडील जे सांगायचं ते मी ऐकलं. अरे अरे पण हा पाठचा जोक होता, मी असतला बरंच नाही, छानपैकी व्यवस्थित. आता बाजू घेऊ नका. मनातलं बाहेर आलंय. मनातलं बाहेर आलं. आता काय योगा काय बघा. या कार्यक्रमाचं ओपनिंग करताना मी म्हटलेलं काही गोष्टी ठरवलेल्या बाहेर येतात, काही गोष्टी वर्ष लपवलेल्या बाहेर येतात. ती लपवलेली गोष्ट बाहेर आली. मला आज पहिल्यांदा हो, कळलं. मला आजच कळलं. किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष झाली. त्यांच्या मनातलं आज समजलं मला. मी गेल्यावर काय मग अशा तऱ्हेने तुम्ही त्यांना बघितलं. मग बघायला कुठे गेले होते? बघायला त्यांच्या घरी परेरावाडीमध्ये. आणि मग त्याच दिवशी पसंती झाली? हो, नंतर 2 दिवसांनी त्यांनी निरोप पाठवला की मुलगी पसंत आहे म्हणून. पण कसा आहे हो स्वभाव मिस्टरांचा? छान आहे. हो ना. हा. तुम्ही सांगा. वहिनी खूप छान, मन मिळालो आणि समजूनही घेते. 18 वर्षात वहिनी कधीच रागावल्या नाहीत. त्याचं काय रहस्य? रागावल्या 0 सेकंड आन्सर घेतलं मी. हा? रागावल्या. हो हो, नाही हो, वाटत नाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. जाऊ नका. प्लस पॉइंट गोईंग फ्रॉम युअर साईड. 18 वर्ष झाली लग्नाला, हो की नाही? पण
पण एकदम मस्त आनंदात हसत. हो छान त्याची तुम्ही सुखात आहात हे कशावरून दिसतं माहितीये तुम्हाला? घराच्या भिंती तर आम्ही अनुभवतोच, हो पण लेकीच्या चेहऱ्यावरती जो आज एक कसा प्रसन्न हसू आहे ना, त्याच्यावरून एक आव्हान आहे. ते आव्हान असं आहे की 3 गाण्यांपैकी म्हणजे एक गाणं तुम्ही वाजवायचं, एक तुम्ही, आणि तिसरं गाणं आहे ते दोघांनी मिळून वाजवायचं. हं? तर पहिलं आव्हान कोण स्वीकारणार आहे दोघांपैकी? मी प्रयत्न करतो. तुम्ही कुठलं वाद्य घेताय? बासरी. बासरी. ट्राय करतो. एक आधी मनातलं गाणं वाजवा, कुठलंही मनातलं, तुमच्या मनातलं वाजवा, बघूया आम्ही ओळखतो का. कुठलंही. हा, मी ओळखलं. हा त्याच्या चेहऱ्यावरूनच मला कळलं. मी बघा, मी काय अप्रतिम वाजवलं. समजलं. हा, राईट. म्हणा कुठलं 1 मिनिट सांगा. रूप तेरा मस्ताना. दीवाना फूल कोई हमसे ना हो गए. यापूर्वी कधी वाजवली का बासरी? नाही, पहिलंच आहे. तुम्हाला ना सगळं पहिलंच जमतंय. आता यानंतर या 3 गाण्यांपैकी बघूया त्यांच्यासाठी कुठलं गाणं आहे. कुठलं निवडताय? 1, 2 की 3 सांगा. आधी सांगा मला. हा, 3 नंबर. 1 नंबर. 1 नंबर. हे चला बघूया, आधी मी तरी बघतो. आता त्यांना दाखवतो ते कुठलं गाणं त्यांनी निवडलंय. हा, बोलायचं नाही. हो. म्हणा. मंगता है तो आजा रसिया नाम तो मैये चली. मंगता है तो आजा रसिया नाम तो मैये चली. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. मिस्टरांनी मिळवून दिलं. आता त्या बासरी. हो प्रयत्न करतो. आणि या 2 पैकी कुठलं गाणं? हे आधी मी बघतो. तुम्हाला शुभेच्छा. मराठी आहे, बोलू नका. हा, वाजवा. आणखी 2 मिनिटांनी ना टिपॉय पेटला असतो. म्हणून सगळे आहेत का बघते मी. कणकवलीला चूल असायची माहिती आहे ना. मला वाटलं आता पेटेल थोड्या वेळाने. प्रयत्न करतो. मग आता गाणं जमणार. हे गाणं वाजवा. हा, 1, 2, 3, 4. रात्रीचं खेळ चालायचं म्युझिक वाटत होतं. परत वाजवा. चांगलं वाजवत आहे. बघा काय. गाणं चुकलं आणि वेळही संपली. आता तुम्ही वाजवा तेच गाणं. तेच गाणं. हा, बघा ह्याला दाखवावं जमणार. लागेल. नाही, त्यांना माहिती आहे. हा, मी ढोलकर माहिती. हे गाणं आहे. डोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी, डोल डोलतय वाऱ्यावर. आता तिसरं गाणं दोघांनी वाजवायचंय. कोण कुठलं वाद्य घेतंय सांगा. तुम्ही बाजून घ्या. तुम्ही चांगली वाजवता. तुम्ही काय वाजवणार यातलं मग? गाण्यावरती आहे. बरोबर आहे, गाण्यावर आहे. बोलायचं नाही. काय बोलत हे घेते. ढोलक. हे वाजवत काय हे पाहिजे? नाही, नको नको, घ्या वाजवा. हा, आता हा ऑर्केस्ट्रा हुल्यांचा. हुले आणि महाडेश्वर असा मिळून एक ऑर्केस्ट्रा होतोय. चला बघूया कुठलं गाणं. तुम्ही ओळखा बरोबर. परत एकदा.
लवकर. छान छान. जरा हळू वाजवा, जरा हळू. थांबा एक मिनिट, तुम्ही वाजवू नका, फक्त तुम्ही वाजवा आता हे गाणं. हा, हेच गाणं बघूया. 1 2 3 वाजवा. नाही जमणार ते पण बक्षीस गेलं. आता तुम्ही नाही, आता तुम्ही शेवटची संधी. हा 1 2 3 ऐका. बरोबर वाजवते. बरोबर वाजवलं. हो, मग ओळखतच नाही तो. हा येत आहे बरोबर. आलात तुम्ही पुढे आला. आऊच्या मनात मनात येना, मिठीत घेना, जवळ घेना, मिठीत घे ना, जवळ घे ना. मिठीत घेना, जवळ येना. मग वेगळं आहे का? हे काय स्वतः लिहिलं गाणं? नाही. मिठीत घेना, गावीत पणीत घेना, मिठीत घेना. अभिनंदन, हे पुढचं बक्षीस मिळालं. आणि आता 2 नावं बघूया कोणाची येत आहेत. मीच घेणार, तुम्हाला नाही देणार. अश्विनी नाईक, आर्या हुले. काय करता आपण? 12वी दिली. आता परीक्षा हा, दिली, हा. संपली परीक्षा. हा. दिसतंय ते चेहऱ्यावर. काय स्वभावात काय बदल केला पाहिजे आईने? जे स्वभाव जो चेंज व्हायला पाहिजे, जो ती लगेच कधी रागवते, लगेच तिला रागवर येतो, हा जो स्वभाव चेंज व्हायला पाहिजे. हं. आणि सगळ्या कोणत्याही गोष्टीला मतलब जे मला हवे असतील वगैरे तिला सपोर्ट असायला पाहिजे तिचा. आज जाहीर टीव्हीवर कमिट करून घेतात. आणि बाबांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? जेव्हा मला असं कधी त्यांचा वेळ हवा असेल तर ते कधी मला देत नाही, कारण बिझी असतात म्हणून. पण तो त्यांनी मला वेळ द्यावा असं मला असं वाटतं. प्रयत्न करीन नक्कीच. बोललो ना, माझ्या सोशल ऍक्टिव्हिटीज असल्यामुळे काही डिस्टर्बन्स येतात. नाही आता फोन ठेव, मी नंतर येतो, हे माझं बोलणं असतं. काय काय नाही ना, आता नाही फोन. प्रयत्न तरी करतो. आजपासून हा प्रयत्न करतो. द्या मैत्रिणीकडे. आपण कुठे राहतो? वरती राहतात इथे? यांच्या वरचंच घर? 602 मध्ये राहते मी. हो, मी पाठवीन पत्र उद्या. यांचा आवाज वर येतो का हो कधी? आवाज येत नाही, पण तरी असं म्हणजे येणं जाणं बोलणं असं चांगलं आहे. तुमचं असतं. व्हेरी गुड. तुमचा सतत येत असतो का खाली आवाज? माझी 2 मुलं असल्यामुळे त्यांच्याकडे ओरडते. त्यांच्यावर काय? कधी असं मोठ्यानं नाही येत आवाज खाली, टेन्शन घेऊ नका. पण यांचा स्वभाव चांगला, खूप चांगला या आहे, खूप चांगला कुटुंबाचा. आहे. हो खूप ना? आवडतं त्यांचं, दोघांचं आवडतं. होय, हा. व्हेरी छान. आता मला तुम्हाला एक विचारायचंय. या खेळामध्ये म्हणजे विचारायचं म्हणण्यापेक्षा एक आव्हान आहे. तुम्ही दोघी आणि तुम्ही असं स्वीकारायचंय आणि या माऊलीला बक्षीस मिळवून द्यायचंय. आता बघूया काय होणार. पहिलं वाक्य वाचणार. त्या वाक्यात नेमकं एक ठिकाण दडलेलं आहे आणि जे ठिकाण आहे घरातलं त्याच्या अवतीभोवती कुठेतरी ती वस्तू आहे. तुम्ही चांदीचं नाणं आणायचंय. तुमच्यासाठी चांदीचा कुंकवाचा करंडा. आणि तिसरं आव्हान तुमच्यासाठी आहे. तुम्ही जाऊन घरातली चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती जी आम्ही ठेवलेली आहे ती घेऊन यायची आणि बक्षीस मिळवून द्यायचंय. बघूया नेमकं काय होणार या खेळात. पहिलं वाक्य तुमच्यासाठी. एक घरात अशी वस्तू आहे ज्या वस्तूला कुंभाराने आकार दिलेला आहे. जा घेऊन. त्याच्या बाजूला चांदीचं नाणं आहे, ते घेऊन या. 10 सेकंद झाली. अभिनंदन. बसा. पूर्वी ही गोष्ट सोसायटीच्या प्रवेशद्वारावर असायची. आता त्याची जागा बेडरूमने घेतलेली आहे. वेळ सुरू तुमच्या घरात. काय नाही तुला खाण्याचं काय पण माहिती ना? जा. सांगा. नोटीस बोर्ड. नोटीस बोर्ड जवळ. आर्या, नोटीस लवकर बोर्ड सांगा. जवळ घे, येऊन ये. नोटीस बोर्ड. आर्या, हा मिळालं. ओके. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता
तेलही गळे. वेळ सुरू झाली. तेलाची बॉटल 10, 9, 8, 7. ही पहिली म्हणजे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला आणून दिलेली आहे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आई माझ्या म्हणजे तुमच्या आई, सासूबाई. तुमच्या सासूबाई. जावयाबद्दल सांग. जावई चांगले शांत म्हणजे स्वभावान चांगले आहेत. हो, हो आणि दुसऱ्याच्या उपयोगी पडणारे जास्तच आहेत. खुश आहात ना हो तुम्ही? खुश आहेत मी. सुषमाबद्दल सांगायचं तर अतिशय म्हणजे गुणी तर आहेच, पण तिला ना असं सगळ्यांना एकत्र जमून काहीतरी करायला आवडतं. अजून कोण बोलणार? नमस्कार, मी तिची मोठी बहीण आणि मी बहीण आणि असे दोघींची नाती एवढी म्हणजे क्लोज आहेत की आम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करतो. आता प्रमोद भाऊजींबद्दल बोलायचं म्हणजे खूप मस्त मन मोकळेपणे छान. अजून कोण बहिणी बोलणार आहे? माझी सुषमाचा स्वभाव फार मनमिळावू हेल्पफुल असा आहे. त्याबद्दल काय प्रश्नच नाहीये. कधी काय अडीअडचणी असेल तर पण धावून येते, असं काय नाही. आणि भाऊजी तर एकदमच खूप वेळ प्रसंगी एकदम धावून येणारे आहेत, म्हणजे त्याबद्दल काय वाद नाही. खूप मनमोकळे, समाज बद्दल आवड म्हणजे समाजकार्य करण्याची हे तर खूपच आहे. दोघांचाही स्वभाव फार चांगला आहे. मला सपोर्ट. तुम्हाला विचारायचं इतकं सगळं आता भरभरून बोलायला लागले अचानक. आज क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला देणार? मी मागणार माझ्या वडिलांची आणि माझ्या सासरे बुवांची. त्या दोघांना मला इच्छा होती त्यावेळेला नाही पगार कमी असेल जे काय व्हॉट एव्हर ऑन दॅट टाइम मी त्यांना कुठेच घेऊन शकलो नाही, फिरायला पण नाही घेऊन गेलो. इव्हन काहीच नाही, नो नथिंग, झिरो साईड. आता अशी इच्छा आहे करू शकतो पण बोथा. That's right. तुम्हाला कोणाची क्षमा मागायची आणि धन्यवाद द्यायचे? म्हणजे आई बाबा बहीण मायाची माणसं आणि सासरची माणसं दोघांनी चांगला सपोर्ट केला. मित्र मैत्रिणी सर्वांचं मी धन्यवाद मानते. क्षमा मागायची असेल तर मी कोणाला कधी काय चुकून बोलली असेल काय तर त्यांची मी सगळ्यांची क्षमा मागते. पण सगळेच माझे जवळचे आहेत आणि सगळेच मला खूप चांगले सपोर्ट करतात आणि मी माझ्या बाबांना खूप मिस करते. हो, खूप आज ते असे ते खूप खुश झाले असते. त्यांना असं ह्या गोष्टीची खूप आवड, सगळ्या ह्या गोष्टीची. त्यांना खूप मिस करते मी. आणि तुम्ही मिस? स्पेशलिस्ट लिस्ट मोठी आहे, बोलू शकत नाही वेळेअभावी. काही गोष्टी चूक झाली. हे क्षणच असे असतात, कधी कधी नकळत डोळ्यात पाणी आणणारे असतात. बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात, त्या वेळेला करू शकत नाही. आणि जेव्हा बऱ्याचदा अशी परिस्थिती येते की आता सगळं करू शकतोय पण तेव्हा बऱ्याच जणांनी साथ सोडलेली असते. नेमकं तेच घडलं या घरात. आणि म्हणूनच सगळं आहे, आनंदाचं आहे, पण ती मनात कुठेतरी राहिलेली खंत आहे. पण त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच दिवसागणिक भरभराट होते. ऑफकोर्स तो आशीर्वाद तसाच दिवसागणिक वाढणार आहे. तुम्ही खूप आनंदात आहात, आनंदातच राहा. वहिनी थोडंसं बोलतो, वाईट वाटून घेऊ नका. मिस्टरांच्या चेहऱ्यावरती आता जे पाणी आलं डोळ्यात ते एकीकडे त्या लोकांची आठवण करताना तर आलंच, पण त्याच्याच बरोबर आणखी काही स्थळं बघायला मिळाली नाही. कारण ह्या वाक्याशिवाय त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलंच नसतं. आणि या कुठल्याही घरात गेल्यानंतर दुःखापेक्षा सुख असावं आणि घरात कायम सगळ्यांनी आनंदी राहावं म्हणून होम मिनिस्टरची ही आनंद यात्रा सुरू आहे आणि अशीच सुरू राहणार. या घरात सगळे सुखात आनंदात नांदतायत. दिवसागणिक तो आनंद कायम वाढत राहू हीच मनापासून प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैदिंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.